देशातील सर्वाधिक लांबीचा एक्सप्रेस वे म्हणून शक्तिपीठ महामार्ग राज्यात बांधला जाणार आहे। त्याचं नियोजन 3 वर्ष जुनं आहे, पण त्याला सातत्यानं विरोध होतोय। या विरोधामुळेच महामार्गाचं अलाइनमेंट बदलावं लागतंय। त्यामुळे प्रकल्पाला विलंब होऊन प्रकल्पाची किंमत सातत्यानं बदलतीये। 802 किलोमीटर लांबीच्या महामार्गासाठी 96,000 कोटींचा खर्च होण्याची शक्यता आहे। तितक्या खर्चाच्या महामार्गाची राज्याला खरंच गरज आहे का, असा सवाल आता निर्माण झालाय। त्यासोबत या प्रकल्पासाठी अधिग्रहित होणारी जमीन अनेक ठिकाणी सुपीक जमीन आहे। त्यामुळे अशा पद्धतीची जमीन अधिग्रहित करून त्यावर महामार्ग बांधण्याची नेमकी गरज का आहे, हा प्रश्नही अनेकांनी उपस्थित केलाय। याच मुद्द्यावरनं सांगलीत आज प्रकल्प विरोधी मोठा मोर्चा निघाला। आमचा उदरनिर्वाहाचं साधन हे शेती हे एकमेव साधन आहे। आमची काळी जमीन आहे, आमचं उत्पन्न चांगलं आहे आणि सरकार जर हे काढून घेऊ पाहतंय। आमचा शेतीवर आधारित रोपवाटिका व्यवसाय आहे आणि या व्यवसायामध्ये तब्बल आम्ही 150 लोकांकडे काम करत आहे आणि त्यावर आधारित सगळा जो व्यवसाय आहे तो या शक्तीपीठच्या आजगराखाली गाठला जातोय। नाही, आम्हाला किती जरी आम्हीच दाखवलं तर आम्ही त्याला बोलणार नाही। आम्ही रक्त सांडू, पण आमची एकच जिद्द आहे की शक्तीपीठ रद्द करायचं आहे। आमच्या सांगली जिल्ह्यातील सगळ्या महिलांची जिथं जिथं शेती जात्या त्या महिलांची लाडकी बहीण योजना बंद केली तरी चालेल, पण आमची बंद केली तरी चालेल, पण आमच्या जमिनी आम्ही त्यांना देणार नाही। तर ज्या शक्तीपीठ महामार्गाला स्थानिकांचा, शेतकऱ्यांचा इतका तीव्र विरोध होतोय, खास करून भूसंपादनाच्या मुद्द्यावरनं, तो शक्तीपीठ महामार्ग नेमका काय आहे हे जाणून घेऊया। सातशे 1 किलोमीटरचा मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग हा देशातील सर्वाधिक लांबीचा एक्सप्रेसवे, पण येत्या काळात शक्तीपीठ महामार्ग हा देशातील सर्वाधिक लांबीचा एक्सप्रेसवे असेल। राज्यातील तुळजापूर, कोल्हापूर आणि महाराष्ट्र गोवा सीमेवर असलेलं पेडणे जवळचं पात्रा देवी ही देवीची 3 शक्तीपीठ आहेत। त्यांना जोडणारा हा महामार्ग असेल। त्या दरम्यान हिंगोलीतील औंढा नागनाथ आणि परळी वैजनाथ, नांदेड जिल्ह्यातील माहूरची रेणुका देवी, पंढरपूरचं विठ्ठल मंदिर आणि सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेवरील नरसोबाची वाडी यांना देखील हा महामार्ग जोडणार आहे। त्यामुळेच हा एक प्रकारचा तीर्थक्षेत्रांचा महामार्ग असेल। सरकारच्या दाव्यानुसार हा महामार्ग विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्राला जोडत गोव्यात पोहोचेल। यामुळे नागपूर आणि गोव्यातील अंतर 20 तासांवरून थेट 8 तासांवर येईल। त्याचवेळी हा महामार्ग 13 जिल्ह्यांनाही जोडणार आहे, पण या महामार्गाचं बजेट आणि अलाइनमेंट सतत बदलत गेलं। 2023 मध्ये हा महामार्ग 856 किलोमीटर लांबीचा निश्चित केला गेला। त्यावेळी त्याचा अंदाजे खर्च होता 75,000 कोटी रुपये, पण विरोधामुळे अलाइनमेंट बदललं आणि महामार्गाची लांबी झाली 802 किलोमीटर। पण या नव्या अलाइनमेंटमुळे महामार्गाचा खर्च गेला 84,000 कोटींवर। याच दरम्यान भूसंपादनाला विरोध झाला आणि प्रकल्प लांबला। विलंबामुळे भूसंपादन महागलं, खर्च सुद्धा वाढला आणि प्रकल्पाची किंमत 96,000 कोटी रुपयांवर गेली। समृद्धी महामार्गामुळे मुंबई नागपूर दरम्यानचा प्रवासाचा कालावधी कमी झाला खरा, पण त्यासाठी 56,000 कोटी रुपये खर्च झाले। त्यानंतरही या महामार्गावरील वाहनांची संख्या अपेक्षेपेक्षा खूपच कमी असल्याचं दिसून येतं। आता शक्तीपीठ महामार्गावर तर 96,000 कोटी रुपये खर्च होते। त्यासाठी अनेक ठिकाणी सुपीक जमीन अधिग्रहित केली जाते। त्यामुळे शक्तीपीठला विरोध वाढता आहे। त्यात समृद्धी महामार्गाचा अनुभव गाठीशी असल्यानं सुपीक जमिनीवर शक्तीपीठ महामार्ग उभा करावा का, याचा विचार होणं गरजेचं आहे। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। तर राज्याच्या विकासासाठी महामार्ग हवेच, पण विकासाची किंमत नेमकी किती असावी हा मोठा प्रश्न। हा महामार्ग 96,000 कोटी रुपये खर्चून उभारला जाणार आहे। अनेक भागात सुपीक जमीन अधिग्रहित होणार आहे। मग शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचं साधन असं हिरावून घेणं योग्य आहे का, याचा विचार होणं गरजेचं असल्याचं मत व्यक्त होत आहे। महामार्ग काय किंवा कुठलाही विकास प्रकल्प असो, तो उभा होताना त्याचा फायदा प्रत्येकाला व्हावा, हा विचार होण्याची सुद्धा तितकीच गरज आहे।